वर्ध्यामध्ये वर्ध्यात मतमोजणीची जय्यत तयारी झालेली आहे। जिल्ह्यातील 6 नगर परिषदांसाठी आज मतमोजणी होतीये। स्ट्रॉंग रूम परिसरात डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून तपासणी सुरू झाली आहे आणि या ठिकाणावरून सुद्धा सगळ्या परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश बंगाले यांनी। पाहूयात। आज वर्धा जिल्ह्यातील 6 नगर परिषदेसाठी निकाल जाहीर होणार आहे आणि त्याची मतमोजणीची तयारी जी आहे जय्यत तयारी आता आपण या ठिकाणी बघू शकता कशा प्रकारे सुरू आहे। पूर्ण प्रशासनाच्या वतीने पूर्ण जय्यत तयारी सुरू असून आता मी ज्या ठिकाणी सुरू आहे या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने पोलीस विभागाच्या वतीने तपासणी करण्यात येत आहे। डॉग स्क्वॉड आहे, त्या डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून सगळं तपासणी करण्यात येत आहे। आपण या ठिकाणी बघू शकता पोलीस नियंत्रण कक्षसुद्धा या ठिकाणी स्थापन करण्यात आलेला आहे। त्यासोबत उमेदवार प्रतिनिधी कक्ष या ठिकाणी स्थापन करण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं तर आज एकूण जिल्ह्यामधून पूर्ण 6 नगराध्यक्ष पदासाठी 166 आणि 166 नगरसेवकासाठी निकाल जाहीर होणार आहे। 6 नगराध्यक्ष नगर परिषदेमधून एकूण 43 उमेदवार रिंगणामध्ये होते, तर 166 नगरसेवकासाठी 791 उमेदवार जे आहे रिंगणामध्ये होते। या ठिकाणी आपण जर बघितलं तर सगळ्या 6 ठिकाणाहून बरोबर 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि त्यासाठी प्रशासनाने जे आहे त्या जय्यत तयारी सुरू ठेवलेली आहे। आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मोठी कसून चौकशीसुद्धा ठेवण्यात आलेली आहे। मतमोजणीची जर व्यवस्था आपण पाहिली तर वर्ध्यामध्ये एकूण 16 टेबल ठेवण्यात आलेले आहेत। देवडीमध्ये 4 टेबल आहेत, पुलगावमध्ये 6 टेबल आहेत, हिंगणघाटमध्ये 14 टेबल आहेत आणि आर्वीमध्ये 13 टेबल आहेत। तिकडे सिंधी रेल्वेमध्ये सुद्धा 6 टेबलाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। यामध्ये फेऱ्याची जर आपण व्यवस्था केली तर वर्ध्यामध्ये एकूण 7 फेऱ्या होणार आहेत, देवडीमध्ये 4 फेऱ्या होणार आहेत, पुलगावमध्ये 6 फेऱ्या होणार आहेत, एक हिंगणघाटमध्ये 11 फेऱ्या होणार आहेत आणि आर्वीमध्ये 4 फेऱ्या व सिंधी रेल्वेमध्ये सुद्धा 4 फेऱ्या होणार आहेत। या ठिकाणी आपण बघू शकता प्रशासनाच्या वतीने अशी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। सगळी यंत्रणा सज्ज झालेली आहे। आता 8 वाजता बरोबर पोस्टल मतदानाच्या ज्या पेट्या आहेत त्या पोलीस बंदोबस्तामध्ये या ठिकाणी आणण्यात येणार आहे आणि त्याची या स्ट्रॉंग रूममध्ये सर्व पोलीस बंदोबस्तामध्ये ठेवण्यात येणार असून त्याची उकल जी आहे ता होणार आहे। त्यामुळे आता मतदार नक्कीच कोणाला कौल देणार आहे हे लवकरच चित्र स्पष्ट होणार आहे। निलेश बंगाले, NDTV मराठी, आर्वी, वर्धा।